नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. भारतीय संविधान परिचयाच्या संबंधाने मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून आपण विचार करतो आहोत. भारतीय संविधान परिचयाअंतर्गत भारतीय संविधानातील विविध भागांच्या बद्दलचे व्हिडिओ आपण यापूर्वी पाहत आलो आहोत. आपल्याला मी स्मरण करू देऊ इच्छितो की आपण भारतीय संविधानाच्या भागाबद्दलचा पहिला व्हिडिओ बनवला आणि ज्या व्हिडिओमध्ये भाग 1 ते 4 संविधानाचा भाग 1 ते 4 पर्यंतचा पहिला व्हिडिओ बनवून मी माझ्या रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती टाकला, ज्याचं श्रवण मला वाटतं आपण केलेलं असेल. त्यानंतर संविधानाचा भाग 4 क ते 6 पर्यंतचा दुसरा व्हिडिओ मी माझ्याच या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे, तेही आपण श्रवण केला असेल. त्यानंतर संविधानाचा भाग 7 ते 13 पर्यंतचा तिसरा व्हिडिओ आपण या ठिकाणी माझ्याच रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती श्रवण केलेला असेल. तो तिसरा व्हिडिओ देखील आपण टाकलेला आहे. संविधानाचा भाग 14 ते 16 पर्यंतचा चौथा व्हिडिओ आपण माझ्या यूट्यूबवर श्रवण केला असेल, ज्यामध्ये मी भाग 14 ते 16 पर्यंत संविधानात कुठले कुठले विषय आलेले आहेत याबद्दलचा विचार मांडलेला होता. त्यानंतर संविधानाच्या भाग 17 ते 19 यापर्यंतचा एक व्हिडिओ म्हणजेच एकूण 5वा व्हिडिओ मी आपल्या श्रवणासाठी पाठवला आणि तो देखील आपण श्रवण केला असेल याबद्दल माझ्या मनात कुठल्याच प्रकारची शंका नाही आहे. आणि संविधानाच्या विविध भागांच्या संबंधाने जे 5 व्हिडिओ आपण श्रवण केले, आज हा 6वा व्हिडिओ आपण आणि शेवटचा व्हिडिओ संविधानाच्या विविध भागांच्या संबंधानं बनवलेला या ठिकाणी श्रवण करणार आहोत, ज्यामध्ये संविधानातील भाग 20 पासून पुढच्या भागांचा विचार आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आणि संविधान विविध भाग याबद्दलचे जे एकूण यापूर्वीचे 5 आणि आत्ता जो बघतोय तो 6 असे 6 व्हिडिओमधनं आपल्याला संविधानाचा वेगवेगळ्या भागामध्ये आलेला ज्या ठिकाणी विषय आहेत, उपविषय आहेत, त्याबद्दलची माहिती निश्चितपणे आपल्याला मिळणार आहे. केवळ एक व्हिडिओ ऐकून संविधान आपल्या लक्षात येणार नाहीये. तेव्हा हे 6ही व्हिडिओ जर आपण सलग ऐकलं तर या संविधानामध्ये आलेले विविध भाग आणि प्रत्येक भागामध्ये काय काय विषय संविधानात घेतले गेलेले आहेत त्याचं निश्चितपणे आपल्याला आकलन झाल्याशिवाय राहणार नाहीये. आपण आता या संविधानाच्या भागातला 6वा जो शेवटचा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये संविधानाचा 20वा भाग इथून सुरुवात करूया. संविधानाचा जो 20वा भाग आलेला आहे त्यामध्ये संविधानाची सुधारणा हा विषय घेण्यात आलेला आहे. संविधानाच्या 20व्या भागामध्ये कुठला विषय घेतलाय संविधानकर्त्यांनी, तर तो घेतलाय संविधानाची सुधारणा, ज्यामध्ये संसदेचा संविधानात सुधारणा करण्याचा अधिकार व त्या संबंधीची कार्यपद्धती इथे सांगण्यात आलेली आहे. संविधानामध्ये सुधारणा करण्याचा अधिकार संसदेला आहे, तर या संसदेला संविधानामध्ये सुधारणा करण्याचा अधिकार कसा दिलेला आहे आणि ही सुधारणा करायची असेल तर त्याची कार्यपद्धती कशी असेल याबद्दलचा विचार संविधानाच्या 20व्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून संविधानाच्या सुधारणा संबंधाने हा भाग आलेला आहे. कोणता? 20वा भाग. हे इथं आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर संविधानामध्ये जो 21वा भाग आलेला आहे, तर या 21व्या भागामध्ये अस्थायी, संक्रमणकालीन व विशेष तरतुदी या ठिकाणी वर्णित करण्यात आलेल्या आहेत. संविधानाच्या 20व्या भागामध्ये 21व्या भागामध्ये काय आलेलं आहे? अस्थायी, संक्रमणकालीन व विशेष तरतुदी आपल्याला इथं पाहायला मिळतात. आता त्यामध्ये काय काय आलंय बघा. राज्यसूचीतील विवक्षित बाबी
जणू काही समवर्ती सूचीतील बाबी असाव्यात, त्याप्रमाणे त्याबाबत कायदे करण्याचा संसदेला अस्थायी अधिकार हे इथं आलेलं आहे. जम्मू व काश्मीर राज्याबाबत अस्थायी तरतूद रद्द किंवा निरसित असं आलेलं आहे. महाराष्ट्र व गुजरात या राज्याबाबत विशेष तरतूद या संविधानाच्या 21व्या भागामध्ये करण्यात आलेली आहे. नागालँड राज्याबाबत विशेष तरतूद इथं करण्यात आलेली आहे. आसाम राज्याबाबत विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. मणिपूर राज्याबाबत विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. आंध्र प्रदेश राज्याबाबत विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. आंध्र प्रदेशात केंद्रीय विद्यापीठाची स्थापना याबद्दल सांगण्यात आलेलं आहे. सिक्कीम राज्याबाबत विशेष तरतूद इथं करण्यात आलेली आहे. मिझोराम राज्याबाबत विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. अरुणाचल प्रदेश केंद्रीय विद्यापीठाची स्थापना याबद्दल इथं सांगितलं गेलेलं आहे. त्यानंतर गोवा राज्याबाबत विशेष तरतूद आहे. कर्नाटक राज्याबाबत विशेष तरतूद आहे. विद्यमान कायद्यांचा अंमल चालू राहणे व त्याचे अनुकूलन हेही इथं आलेलं आहे. कायद्याचे अनुकूलन करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार इथं सांगितलं गेलेलं आहे. प्रतिबंधक स्थानबद्धतेत असलेल्या व्यक्तीसंबंधी विवक्षित बाबतीत आदेश देण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार इथं वर्णित करण्यात आलेला आहे. फेडरल न्यायालयाच्या न्यायाधीशासंबंधी व फेडरल न्यायालयात किंवा हिज मेजेस्टी इन कौन्सिल समोर प्रलंबित असलेल्या कार्यवाहीबाबत तरतुदी आहेत. या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून न्यायालये, प्राधिकारी व अधिकारी यांनी कार्याधिकार बजावण्याचे चालू ठेवणं याबद्दल इथं सांगितलं गेलेलं आहे. उच्च न्यायालयातील न्यायाधीशासंबंधीच्या तरतुदी आपल्याला इथं पाहायला मिळतात. उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांच्या तरतुदी इथं आपल्याला पाहायला मिळतात. भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक याच्या संबंधीच्या तरतुदी आपल्याला इथं पाहायला मिळतात. लोकसेवा आयोगासंबंधीच्या तरतुदी देखील इथं आलेल्या आहेत. आंध्र प्रदेश विधानसभेच्या कालावधी संबंधीची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पुढे निरसित अशा पद्धतीचं देखील आलेलं आपल्याला दिसतं. पुढे अडचणी दूर करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार, ज्या काही अडचणी येतील त्या दूर करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार देखील इथं सांगण्यात आलेला आहे. तर असं या संविधानाच्या 21 भागामध्ये या प्रकारचे विषय संविधानकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या सहकार्यांनी घेतलेले आहेत. हेही आपण इथं जाणून घेणं महत्वाचं आहे असं मला वाटतं. तर अशा पद्धतीने आपण संविधानाचा 20वा आणि त्यानंतर 21वा भाग ज्यामध्ये काय आले ते पाहिलं. आता संविधानाचा शेवटचा जो भाग आहे त्याला भाग 22 असं आपल्याला म्हणता येईल. तर या 22 भागामध्ये संविधानाचा भाग 22वा जो आहे त्यामध्ये काय वर्णन आले किंवा काय विषय आले ते पाहणं गरजेचं आहे. यामध्ये संक्षिप्त नाव, प्रारंभ, प्राधिकृत हिंदी पाठ व निरसने हे आलेलं आहे. कशात? संविधानाच्या भाग 22 मध्ये काय आले? संक्षिप्त नाव, प्रारंभ, प्राधिकृत हिंदी पाठ व निरसने. ज्यामध्ये संक्षिप्त नाव आलेलं आहे, प्रारंभ आलेला आहे, हिंदी भाषेतील प्राधिकृत पाठ आणि निरसने या बाबी आपल्याला इथं पाहायला मिळतात. कुठं? संविधानाच्या शेवटच्या 22व्या भागामध्ये. तर अशा पद्धतीनं आपण जर बघितलं संविधानामध्ये एकूण किती भाग आलेले आहेत, तर संविधानामध्ये एकूण 22 भाग आलेले आहेत. ज्या 22 भागांचा या ठिकाणी आपण संक्षेपाने विचार वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे एकूण 6 व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे. आपला देश ज्या संविधानावरती चालतो त्या देशाचं नेमकं संविधान नावाचा जो हा अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे, तर त्या ग्रंथामध्ये
एकूण 22 भागामध्ये संविधान आलेलं आहे आणि प्रत्येक भागामध्ये जसं की आता एखाद्या धार्मिक ग्रंथामध्ये अध्याय असतात, पहिल्या अध्यायामध्ये कुठला विषय, दुसऱ्या अध्यायामध्ये असतं की नाही, तसं आपलं जे संविधान बनवलं गेलेलं आहे हा देशाचा ग्रंथ आहे आणि या ग्रंथामध्ये एकूण भाग किती आलेले आहेत? 22. प्रत्येक भागामध्ये कुठले विषय घेऊन ते भाग आलेले आहेत याबद्दलचा एक अल्प परिचय आपल्याला व्हावा म्हणून मी हे 6 व्हिडिओ इथे बनवलेले आहेत, ज्यामध्ये भाग 1 संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र याबद्दल आपण पाहिलेला होता. याच संविधानातला दुसरा जो भाग आहे तो नागरिकत्वाच्या संबंधाने आलेला आहे, आपण हे पाहिलं. संविधानाचा तिसरा भाग हा मूलभूत हक्काच्या संबंधानं तिसरा भाग आलेला मी आपल्या समोर मांडलेला होता. तिसरा भाग संविधानाचा चौथा भाग राज्य धोरणाची निर्देशक तत्वे. चौथ्या भागामध्ये काय आलेलं आहे? राज्य धोरणाची निर्देशक तत्वे संविधानाच्या भाग 4 मध्ये आलेले आहेत. संविधानाच्या भाग 5 मध्ये संघराज्य याबद्दलचा विचार कशामध्ये आलेला आहे? तर भाग 5 मध्ये आलेला आहे. संघराज्य याबद्दलचा विचार आपल्याला भाग 5 मध्ये पाहायला मिळतो. हे देखील इथं लक्षात घेणं महत्वाचं आहे, हा 5वा भाग. त्यानंतर संविधानात जो 6वा भाग आलेला आहे ज्यामध्ये राज्ये याबद्दलचा विचार कशामध्ये आलेला आहे? तर भाग 6 मध्ये आलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. काय आलेला आहे? राज्याच्या संबंधानं इथं विचार केला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. संविधानामध्ये जो भाग 7 आलेला आहे, पहिल्या अनुसूचीच्या भाग ख मधील राज्य. भाग 7 मध्ये काय आलेला आहे? पहिल्या अनुसूचीच्या भाग ख मधील राज्य याबद्दलचा विचार आलेला आहे. पुन्हा ते निश्चित झालेलं आहे. पुन्हा भाग 8 मध्ये जे आहे तर त्या भाग 8 मध्ये संघ राज्यक्षेत्रे याबद्दलचा विचार आलेला आहे. कशामध्ये? भाग 8 मध्ये संघ राज्यक्षेत्र. आणि संविधानाच्या 9व्या भागामध्ये पंचायतीच्या संबंधानं विचार आलेला आहे. कशाच्या संबंधानं? पंचायतीच्या संबंधानं. भाग 9 मध्ये आलेला आपला पंचायती, नगरपंचायत, ठीक आहे नाही, सहकारी संस्था याबद्दलचा. संविधानाचा जो 10वा भाग आहे त्यामध्ये अनुसूचित क्षेत्रे व जनजाती क्षेत्रे. मी यावरती स्पेशल यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बोललेलो आहे, केवळ मी आता उल्लेख करून जातोय. संविधानाचा 10वा जो भाग आहे ज्यामध्ये अनुसूचित क्षेत्रे व जनजाती क्षेत्रे याबद्दलचा विचार आलेला आहे. संविधानाच्या 11व्या भागामध्ये संघ राज्य आणि राज्य यामधील संबंधाबद्दलचा विचार कशामध्ये आलेला आहे? तर ते 11व्या भागामध्ये, संविधानाच्या 11व्या भागामध्ये हा विचार आलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतर संविधानाचा जो 12वा भाग आहे तोही इथं महत्वपूर्ण दृष्टीनं पाहणं महत्वाचं आहे. संविधानाच्या 12व्या भागामध्ये वित्त व्यवस्था, मालमत्ता, संविधा आणि दावे याबद्दलचा विचार संविधानाच्या 12व्या भागामध्ये आलेला आहे. त्यानंतर संविधानाचा जो 13 आलेला भाग आहे त्यामध्ये भारताच्या राज्यक्षेत्रातील व्यापार, वाणिज्य आणि व्यवहार संबंध. संविधानाच्या भाग 13 मध्ये काय आलंय? तर भारताच्या राज्यक्षेत्रातील व्यापार, वाणिज्य आणि व्यवहार संबंध हा 13 मध्ये आलाय. 14 मध्ये काय आलेला आहे? संघ राज्य आणि राज्य यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या सेवा. भाग 14 जो संविधानाचा आहे त्यामध्ये संघ राज्य आणि राज्य यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या सेवा हे आपल्याला कुठं पाहायला मिळतात? तर भाग 14 मध्ये बघायला मिळतात. त्यानंतर भाग 15 मध्ये निवडणुकांच्या संबंधानं विचार आलेला आहे संविधानाच्या भाग 15 मध्ये. भाग 16 मध्ये विवक्षित वर्गासंबंधी विशेष तरतुदी आलेल्या आहेत. भाग 16 मध्ये विवक्षित वर्गासंबंधीच्या तरतुदी जर आपल्याला बघायच्या असतील तर संविधानाच्या 16व्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. संविधानाचा जो 17वा भाग आलेला आहे त्यामध्ये राजभाषेच्या संबंधाने विचार आलेला आहे. त्यानंतर संविधानाचा जो 18वा भाग आलेला आहे ज्यामध्ये आणीबाणीच्या संबंधीच्या तरतुदी आपल्याला पाहायला मिळतात. कशामध्ये? भाग 18 मध्ये. भाग 19 मध्ये संकीर्ण आहे, वेगवेगळ्या प्रकारचे विचार इथं घेण्यात आलेले आहेत. भाग 20 मध्ये संविधानाची सुधारणा ज्याबद्दल या व्हिडिओत मी आपल्याला सांगितलं. आणि भाग 21 मध्ये अस्थायी, संक्रमणकालीन व विशेष तरतुदी या भाग 21 मध्ये
घेण्यात आलेले आहेत आणि संविधानाचा शेवटचा जो 22वा भाग आहे, ज्यामध्ये संक्षिप्त नाव, प्रारंभ, प्राधिकृत हिंदी पाठ व निरसने या पद्धतीचा विषय घेण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्या भारतीय संविधानाचा परिचय करून घेत असताना भारतीय संविधानामध्ये जे एकूण 22 भाग आलेले आहेत, तर त्या प्रत्येक भागाचा आणि त्याही भागामध्ये काही भागात वेगवेगळी प्रकरणं करण्यात आलेली आहेत. त्या प्रकरणासह संक्षेपानं केवळ उल्लेख या ठिकाणी आपण या 6 व्हिडिओच्या माध्यमातून केला. आपण हे 6ही व्हिडिओ श्रवण करावेत आणि अत्यंत महत्त्वाचा राष्ट्रीय ग्रंथ, ह्या देशाचा गाडा चालवणारा महत्त्वपूर्ण ग्रंथ, ज्या ग्रंथाची तोंड ओळख या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला होणं गरजेचं आहे. आणि म्हणून या संविधानाचा जागर घालण्यासाठी हे प्रत्येक व्हिडिओ आपण आपल्या परिचितांकडं, देशप्रेमी किंवा या देशातल्या राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाकडे पाठवावेत आणि हा संविधानाचा जागर घालण्यामध्ये आपण हातभार लावावा. आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करावं. यामुळे आपल्याला प्राचीन भारतीय परंपरा, IKS या संबंधाचे सगळे व्हिडिओ इथं ऐकायला मिळतील. संविधानाबद्दलचे अनेक व्हिडिओ आपल्याला इथं ऐकायला मिळतील आणि प्रत्येक महापुरुषाची जयंती, पुण्यस्मरण, संत, या देशातले दिनविशेष याबद्दलचे आणि मध्यंतरी मग वेगवेगळ्या विषयांच्यावरती मी जे भाषणं दिलेली आहेत, प्रवचनं दिलेली आहेत, विशेषतः आईच्या संबंधानं, बापाच्या संबंधानं आणि धार्मिक ज्ञानेश्वरीच्या, संस्कृतच्या सुभाषितांच्या संबंधानं. एवढंच नाही तर आपल्या छोट्या छोट्या बाळांना जर आपल्याला गोष्टी ऐकवायच्या असतील तर दृष्टांतबोध, किंवा आपण एक उत्कृष्ट वक्ते म्हणून असाल, आपण एक उत्कृष्ट कीर्तनकार, प्रवचनकार असाल, किंवा आपल्याला एक आजोबा म्हणून आपल्या नातवांना गोष्टी सांगायच्या असतील तर दृष्टांतबोध नावाचे जवळपास 20-22 या ठिकाणी व्हिडिओ मी माझ्या रामकृष्ण बदने यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत. ते श्रवण करून सुद्धा आपण एक उत्कृष्ट वक्ते या पद्धतीने किंवा एक उत्कृष्ट शिक्षक म्हणून एखादं उदाहरण पटवून देण्यासाठी, सिद्धांत पटवून देण्यासाठी या दृष्टांताचा वापर करू शकता. एवढ्या सगळ्यांच्या पलीकडेही माझी जी या कामाच्या दृष्टीनं चाललेली धडपड आहे, त्या धडपडीला प्रोत्साहन म्हणा किंवा आशीर्वाद म्हणा, हे समजून तरी चॅनलला सबस्क्राईब करावं आणि जास्तीत जास्त हे व्हिडिओ इतरांच्यापर्यंत पाठवून या संविधानाच्या जागरामध्ये आपणही आपला सहभाग नोंदवावा, अशा प्रकारची तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्याकडनं नम्र अपेक्षा व्यक्त करतो आणि आज या ठिकाणी या व्हिडिओला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान.